डोन्या तात्या जे काही खोटं बोलताना धिंदाआडे खोटं बोलताना दिसतंय ते डोन्या तात्याचं जे काही खोटाडे जे काही ट्विट डोन्याने केलं होतं, डोनाल्ड ट्रम्प जे की महासत्तेचे अध्यक्ष गणले जातात ते स्वतः खोटं बोल आहे असं आता परराष्ट्र मंत्रालयाचे जे काही प्रवक्ते आहेत रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषद घेत सगळा खुलासा केला आहे। ज्या पद्धतीने कालपासून मीडियामध्ये एक बातमी पसरत होती की डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी दिली की जर तुम्ही युद्ध थांबवलं नाही तर आम्ही तुमच्याबरोबर कुठलाही याच्या पुढे बिझनेस करणार नाही, धंदा करणार नाही आणि सेम स्टेटमेंट्स आम्ही पाकिस्तानला पण सांगितलं आहे। आता हे जे काही स्टेटमेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं होतं ते ट्विट केल्यानंतर सगळीकडे चर्चांना उधाण आलं होतं। मग याच्यामध्ये नेमकं स्पष्टता काय आहे आणि डोनाल्ड असा खोटं का बोलला ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट गोष्टी तुम्हाला मिळत असतात। बघा, जे काही युद्ध चालू होतं, ऑपरेशन जे काही सिंदूर आहे, आपलं ऑपरेशन सिंदूर हे 7 मे रोजी सुरू झालं आणि धडाधड एकावर एक जे काही बॉम्ब टाकण्यात आले, जे काही मिसाईल टाकण्यात आले, त्यामध्ये पाकड्यांचं जे काही झोपडपट्टी अक्षरशः झोपडपट्टीसारखे दिसत होते ते त्यांची झोपडी अक्षरशः नेस्तनाबूत झाली होती। ते फक्त शक्य झालं आपल्या भारतीय एअर डिफेन्समुळे। इंडियन आर्मी असो, एअर डिफेन्स असो, या सगळ्यांनी खतरनाक पद्धतीने त्यांचा म्हणजे छोटे छोटे किडे असताना त्या पद्धतीने त्यांच्यावर अटॅक केला आणि मग सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग भीतीपोटी पाकिस्तान एवढा कर्जात बुडाला, एवढा भिकारचोट देश आहे की अक्षरशः कर्ज IMFकडे गेलं, IMFकडनं कर्ज घेतलं, सोबतच चीन तर देतच होता, मदत करतच होता, तुर्कस्तान करत होता आणि अमेरिका तर एवढा नालायक डोनाल्ड ट्रम्प याने सुद्धा मदत नेहमीच केली आणि यावेळेस देखील केली। आता या सगळ्या गोष्टींमध्ये जे आपलं ऑपरेशन सिंदूर झालं होतं ते ऑपरेशन सिंदूर कालच एक आपलं पंतप्रधानांचं महत्त्वपूर्ण भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की हा पॉज आहे, म्हणजे हे स्टॉप नाही आहे, पॉज आहे। ऑपरेशन सिंदूर हे चालूच आहे आणि ते चालूच राहणार। ज्या वेळेस पाकिस्तानातील जे काही नामर्द लोक आहेत, जे काही स्वतःला अल्लाचे जे काही म्हणतात की आम्ही बंदे आहेत, ते बंदे जेव्हा जेव्हा असे प्रकार करतील, एक मारोगे तो 100 का बदला लिया जाएगा, अशा पद्धतीने हे ऑपरेशन सिंदूर चालूच असणार आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की आता ह्याच्यामध्ये जर स्पष्टता बघायला गेली तर 10 मे रोजी जी काही गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबण्याचा जो काही निर्णय होता तो भारतीय आणि अमेरिका ह्याच्यामध्ये नक्कीच एक बैठक झाली, पण त्या बैठकीमध्ये असा कुठलाही डोनाल्ड ट्रम्पने सांगितलं नाही की आम्ही तुमच्याबरोबर व्यापार करणार नाही। आता याच्यामध्ये किती स्पष्टता आहे, किती सत्यता आहे हे समजण्यासारखं असणारं जे भविष्यामध्ये याच्यावर डोनाल्ड ट्रम्प नक्कीच काहीतरी ट्विट करेल किंवा त्याच्याबद्दल काही त्याच्या जे काही भावना असतील, त्याचं जे काही मत असेल तो नक्कीच व्यक्त करेल। पण हा डोनाल्ड एवढा नालायकपणा का करतोय ह्याच्यामागचे पण काही कारणं आपल्याला समजून घ्यावं लागतील। कारण की ज्या पद्धतीने अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध आहेत ते खूप काही चांगले आहेत, बरोबर, आणि पाकिस्तान तुर्कस्तानचे देखील चांगले संबंध आहेत। तुर्कस्तान देखील डायरेक्टली उघडपणे पाकिस्तानला सपोर्ट करतोय। मग या सगळ्या गोष्टींमध्ये डोन्याचं असं म्हणणं होतं की भारताकडे पण खूप काही ताकद आहे आणि पाकिस्तानकडे पण खूप काही ताकद आहे। पाकिस्तानकडे खरंच ताकद आहे का? खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा। ह्या पाकिस्तानकडे स्वतःसाठी खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, आपल्या सिंधू नदीचं पाणी पिऊन पिऊन हे जगताय हरामखोर, नंतर राहायला घरं नाही, दारं नाही। डोनाल्ड ट्रम्पला वाटलं जे काही ट्रेड वगैरे मी धमकी देईल, ओके ठीक आहे, एका प्रकारे आपण मानू की धमकी दिली, सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर व्यापार करणार नाही, तुमच्याबरोबर कुठलाही बिझनेस करणार नाही। पण ज्यावेळेस भारताचा एखाद जवान शहीद झाला, ओके, त्यावेळेस संपूर्ण महत्त्वाचा विचार आज केला तर नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की युद्ध थांबलेलं नाही आहे, ओके, युद्ध थांबलेलं नाही आहे, युद्ध हे सुरूच आहे। ऑपरेशन सिंधू स्टॉप नाही आहे तर पॉज आहे, ब्रेक घेतला आहे आणि ब्रेक घेतल्यानंतर आता परत हे युद्ध सुरू असणार आहे। बघूया आता कंटिन्यू ह्याच्यावर खूप काही महत्त्वाचे निर्णय घडत आहे, व्यवस्थित काय होईल, कसं होईल ते सगळं आपण आपल्या चॅनलवर नक्कीच बघणार आहोत। सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे अपडेट तुम्हाला देत असणारे
महत्त्वपूर्ण विषय आपण चर्चेसाठी घेत असणार आहे. धन्यवाद.